आता बघा त्याच्यामध्ये थोडंसं काही गोष्टी आहेत ते थोडंसं लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. बघा आता एक तर तुमच्या लक्षात आलं की इथं संयुक्त बैठक नाही, जॉईंट सिटिंग नाही. मग संयुक्त बैठक नाही, जॉईंट सिटिंग नाही, मग प्रश्न पडतो. आता पुढला प्रश्न पडला असेल, सर विधानसभेने तर बिल पास केलेलं आहे, विधानसभेने तर विधेयक ते पास केलेलं आहे, विधान परिषद नाही म्हणत आहे, विधान परिषद नाही म्हणत आहे. आता प्रश्न पडतो मग काय करायचं त्या बिलाचं? याने तर पास केलेलं आहे, हे तर नाही म्हणत आहे, आणि संयुक्त बैठक तर नाही. कशाच बोलतो आपण? साध्या विधेयकाबद्दल चालू आहे. विधेयक लक्षात ठेवा, साध्या विधेयकात. साध्या विधेयकाच्या बाबतीमध्ये कुठेही विधेयक मांडू शकता, कोणीही विधेयक मांडू शकतं. आणि समजा विधेयक विधानसभेमध्ये मांडलेलं आहे, ते पास झालेलं आहे आणि विधान परिषदेने नाही म्हटलेलं आहे, तर त्यावेळी विधान परिषद जास्तीत जास्त 3 महिने घेऊ शकते. 3 महिन्यापर्यंत विधान परिषद त्यावर डिले करू शकते त्या विधेयकाला. 3 महिन्यापर्यंत जर विधान परिषदेने ते पास नाही केलं तर समजा हे बिल येतं नंतर विधानसभेकडे, आणि विधानसभेनं परत ते बिल पास करून परत विधान परिषदेकडे पाठवलं, तर यावेळी विधान परिषदेने जास्तीत जास्त 1 महिना ठेवू शकते. एकतर पास करावं लागेल, नाही केलं तर जास्तीत जास्त 1 महिना वेळ दिला जातो. 1 महिन्यात बघा तुम्हाला पटते का? आणि जर समजा नाही केलं यावेळेस सुद्धा, तर यावेळेस विधानसभेने हे विधेयक पास केलं म्हणून हे विधेयक पास झाले, संमत झाले, पाचशे एक मराठीवाल्यांनी संमत झाले असं समजण्यात येते. म्हणजे विधानसभेनं जर पास केलं आणि विधान परिषदेनं नाकारलं तरी सुद्धा विधानसभेनं जे म्हटलंय त्याचीच स्वीकृती केली जाते. त्यामुळे विधानसभेनं पास केलं असेल, त्यामुळे विधानसभेची कॅपॅसिटी जी आहे विधान परिषदेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे एखादी साध्या विधेयक जर करायचं असेल, विधानसभेनं जर मान्यता दिली, तर ऑटोमॅटिकच विधान परिषद ते काही चालत नाही. त्यामुळे विधानसभेचाच कायदा हा वरचढ आहे विधान परिषदेपेक्षा. विधान परिषदेला फक्त काय आहे तर ते तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकतात, विधान परिषद एकतर पास करू शकते किंवा बाकी पास करू शकते, अन्यथा नाकारलं तर जास्तीत जास्त ते पहिल्या वेळेस 3 महिने थांबवू शकते आणि दुसऱ्या वेळेस 1 महिना थांबवू शकते. म्हणजे जास्तीत जास्त फक्त विधेयकावर चर्चा करण्यासाठी किंवा विधेयकाला जास्तीत जास्त कायदा न बनवण्यापासून जास्तीत जास्त 4 महिने थांबवू शकते. चौका बाउंड्री हे लक्षात घ्या. म्हणजे साध्या विधेयकाच्या बाबतीमध्ये खरा जर शक्ती आपल्याला इथे दिसत असेल तर विधानसभेकडे आहे. विधान परिषदेत जास्तीत जास्त पहिल्या वेळेस 3 महिने, दुसऱ्या वेळेस 1 महिना, म्हणजे साधारणतः 4 महिने एवढा कालावधी विधान परिषद ते बिल, ते विधेयक कायदा बनवण्यापासून वाचवू शकते. ह्याच्या पलीकडे दुसरा काही अर्थ या विधान परिषदेकडे नाही. क्लिअर आहे? कारण जॉईंट सिटिंग, संयुक्त बैठक नाही. आणि तिकडे जी संयुक्त बैठक होती संसदेच्या बाबतीमध्ये, तिथं जॉईंट सिटिंग होते, संयुक्त बैठक होते. चला तिकडं कलम कोणता सांगा बरं? कशाला सर सारखं तिकडं नेताय? इथं सांगा की, पटपट सांगून घ्या की पुढे सांगा तिकडलं कलम. अवघड आहे. 108 येईल, लक्षात येईल. आम्ही 10 वर्ष घातलेत म्हणून आता लक्षात येते. आम्ही हे नाही अपेक्षा करू शकत की लगेच तुम्ही 2दा लेक्चर ऐकलं, 2दा रिव्हिजन केलं. मी म्हटले ना तुम्हाला किती वेळा, 25 वेळा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचतात मुलं, 25, 30 वेळा. तेवढं झालं पाहिजे. पण मी गॅरंटेड सांगतो, आपले लेक्चर ऐकल्यानंतर 50%पेक्षा जास्त कॉन्सेप्ट तुमच्या इथेच क्लिअर होतात. तुम्हाला 25 वेळा वाचायची गरज नाही, अजिबात नाही. जर व्यवस्थित लेक्चर करताय नक्कीच तो कालावधी कमी झालेला असेल. हो माहिती आहे. हां सर, लगेच बोलतो हां सर आम्हाला खरंच वाटतं एवढं आम्हाला वाचण्याची गरज नाही. चांगली गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ लेक्चर म्हणलं ऐकताय, समजतं. बघा समजलं नाही ना, हे खूप क्लिष्ट वाटतं, म्हणून म्हणतो लक्ष देऊन ऐकत जाऊ. ठीक आहे, पुढे आता बघा कलम 2 राज्यपाल. आता विधानसभेनं केलं, विधान परिषद काही जरी केलं तर ते विधेयक आता पास झालेलं आहे, 4 महिने जास्तीत जास्त थांबू शकतं. शेवटी विधानसभा म्हणेल तेच होतं, आणि विधानसभेनं म्हटलं की आम्ही पास केलेलं आहे. आता पास केल्यानंतर ते राज्य विधानमंडळाने विधेयक संमत झालं आहे असं समजून ते शेवटी कुणाकडे येईल? कलम 200 नुसार
राज्यपालाकडे येईल. कारण राज्यपालाची सैन झाल्याशिवाय त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतरित होत नाही. त्यामुळे ते विधेयक आता राज्यपालाकडे आलेलं आहे. कशासाठी आलेलं आहे? साईन करण्यासाठी आलेलं आहे. मग आता ते विधेयक आलेलं आहे. आता राज्यपाल काय करू शकतात? तर राज्यपाल 3 गोष्टी करू शकतात. संमती देऊ शकतात, संमती रोखून ठेवू शकतात आणि विधानमंडळाकडे पुनर्विचारात पाठवू शकतात. आणि विधानमंडळाने पुन्हा पारित केल्यास संमती द्यावीच लागते. नाहीतर संमती द्या, नाहीतर देऊ नका किंवा परत पाठवा. म्हणजे सस्पेन्सिव्ह वेटो आहे, रोखून ठेवू शकतात, पॉकेट वेटो आहे किंवा देऊ शकतात. म्हणजे ते वेटो पॉवर वापरला जाऊ शकतो. नकार सुद्धा देऊ शकतात किंवा आणि एकदा जर पुनर्विचारासाठी पाठवले तर दुसऱ्या वेळेस पुनर्विचारासाठी पाठवले आणि विधान मंडळाने विचार करून परत जर राज्यपालाकडे आलं तर त्यावेळेस राज्यपालाला पास करावंच लागतं. किंवा चौथी, हे तर 3 झालेच. द्या, साईन करा किंवा पुनर्विचारासाठी पाठवा आणि परत आल्यास संमती द्यावी लागते. आणि चौथं इथे एक्स्ट्रा आहे, राष्ट्रपतीच्या विचारार्थ रोखून ठेवू शकतात. कलम नंबर 201. ही कलम लक्षातच ठेवा. लक्षात ठेवा, 201 राज्यपाल राष्ट्रपतीसाठी राखून ठेवतो. राज्यपाल राष्ट्रपतीसाठी राखून शकतो. राज्यपाल राष्ट्रपतीसाठी राखून ठेवतो. काय? विधेयक. कलम 201 राखून ठेवणे बंधनकारक आहे. कधी? बाकी त्याच्या मनावर आहे, पण एका वेळेस बंधनकारक आहे. कधी? जर त्यामुळे हायकोर्टाच्या अधिकाराचे न्यूनीकरण होत असेल तर, म्हणजे हायकोर्टाचे अधिकार कमी होत असेल असं जर एखादी विधेयक तिथल्या विधानमंडळाने मांडलं असेल तर राज्यपालावर कंपल्सरी आहे. हायकोर्टाचे, उच्च न्यायालयाचे अधिकार कमी होत आहेत, ते विधेयक 100% राष्ट्रपतीसाठी ठेवा, त्याच्यावर साईन करू नका. त्यासाठी राखून ठेवणं बंधनकारक राज्यपालाला आहे. कलम 201, कलम 201, कलम 201. ह्याच्या व्यतिरिक्त कोणते राखून ठेवू शकतात? बंधनकारक नाही, पण राखून ठेवू शकतात. कुठल्या? घटनेच्या तरतुदीचे उल्लंघन करत असल्यास, मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन होत असेल, राष्ट्रीय हिताच्या विरोधी असल्यास, राष्ट्राच्या महत्वाच्या काही असेल त्या संदर्भात, आणि कलम 31A अंतर्गत मालमत्तेच्या सक्तीने संपादनाविषयी असल्यास. हे विधेयक म्हणजे कोणते विधेयक राखून ठेवू शकतात ह्याच्याबद्दल आहे. नीट लक्ष देऊन वाचा. एक घटनेच्या विरोधात आहे, एक मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे, एक राष्ट्रहिताच्या विरोधात आहे, आणि कलम 31A म्हणजे मूलभूत अधिकाराच्या, कलम 31 म्हणजे संपत्तीबद्दलचे आहे. लक्षात ठेवा. आणि कोणती संपत्ती? काय म्हणते कलम 31A? जर सरकार एखाद्या खाजगी व्यक्तीची संपत्ती घेत असेल, सक्तीने जबरदस्त संपत्ती घेत असेल, तर त्याच्या संदर्भामध्ये स्वतः राज्यपाल म्हणतात, नाही, ते कलम, ते विधेयक मी राष्ट्रपतीसाठी ठेवेन, त्याच्यावर मी साईन करणार नाही. कारण डायरेक्ट तुम्ही खाजगी संपत्ती एखाद्या व्यक्तीची घेताय आणि त्याच्याबद्दल आज कायदा बनवताय, उद्या चालून असा जर कायदा बनला तर तुम्ही कुणाची संपत्ती घ्याल. त्यामुळे हे घटनेच्या विरोधात आहे, हे मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे, मी राष्ट्रपतीसाठी राखून ठेवणार. त्यामुळे ते ठेवू शकतात. राष्ट्रीय महत्वाचा काय असेल, राष्ट्राच्या विरोधात काही असेल, मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात काय असेल, आणि थोडक्यात काय, घटनेच्या तरतुदीचे उल्लंघन काय असेल, तर अशा जवळपास सगळ्या गोष्टींसाठी ते राखून ठेवू शकतात. आता बघा, घटनेच्या तरतुदीचे उल्लंघन करत असल्यास, म्हणजे मला सांगा, घटनेची तरतूद म्हणजे टोटल घटना झाली की सगळी घटना झाली ना, मग कुठल्याही मूलभूत अधिकाराच्या एखाद्या तरतुदीचे उल्लंघन होत असेल तर ठेवू शकतात. कॅग नावाची बॉडी आहे, त्याचं काय ठेवू शकतात. मूलभूत कर्तव्याबद्दल एखादी कलम आहे, त्याचं उल्लंघन होत असेल तर ठेवू शकतात. घटनेचं उल्लंघन होत असेल तर म्हटले म्हणजे घटनेमध्ये सगळं काही लिहिले, एवढे चॅप्टर आहेत. संसद आहे, ज्युडिशरी आहे, न्यायालय आहे, राष्ट्रपती आहे, राज्य विधानमंडळ आहे, आयोग आहेत, मूलभूत अधिकार आहे, हे सगळेच तर काय घटनाच आहे. म्हणजे प्रत्येक टॉपिकचं उल्लंघन होत असेल, कुठल्याही तरतुदीचं उल्लंघन होत असेल, कुठल्याही कलमाचं उल्लंघन होत असेल तर ठेवू शकतात. स्पेसिफिकली सांगितले काही अजून त्यात.
की कलम 31चा उल्लेख केलाय, मार्गदर्शक तत्वाचा उल्लेख केलाय, पण पहिली ओळ सफिशियंट आहे, पहिली ओळ बघा, म्हणजे थोडक्यात सगळी घटनाच आली ना त्यामध्ये, तर ठेवू शकत. मात्र हे बंधनकारक नाही, हे हे त्यांचा हा स्वेच्छ अधिकार आहे, हा त्यांचा स्वतःचा विवेक वापरून हा अधिकार आहे. स्वतःची बुद्धी लावू शकतात, ठेवा वाटलं तर ठेवतील, पण एका ठिकाणी बुद्धीचा वापर नाही, एका ठिकाणी ठेवावंच लागेल. कधी हायकोर्टाचे अधिकार कमी होत असतील तर त्यांना राष्ट्रपतीसाठी विचारात ठेवावंच लागेल, आणि या बाबतीमध्ये स्वतःच्या मनानं वाटलं तर ठेवतील, अन्यथा ठेवणार नाहीत. हे राज्यपालाचा स्वच्छतेकार अधिकार आहे, हा राज्यपालाचा विवेकाधीन अधिकार आहे, हा राज्यपालाचा डिस्क्रिशनरी पॉवर आहे, ते त्यांच्या मनावर आहे. आणि एका ठिकाणी मात्र त्यांना कंपल्सरी सांगितले, बाबा हे विधेयक राष्ट्रपतीसाठी ठेव. कोणतं? जर उच्च न्यायालयाच्या अधिकाराचं उल्लंघन होत असेल, किंबहुना उच्च त्यापेक्षा बेस्ट काय, उच्च न्यायालयाच्या अधिकाराचं कमी होत असेल, उच्च न्यायालयाचे अधिकार वाढवत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, तिथे ठेवण्याची गरज नाही. उच्च न्यायालयाच्या अधिकाराला कमी करत असतील तर तुम्हाला ठेवणं बंधनकारक आहे. येते का लक्षात? साधे विधेयक, सिंपल बिल, कोठेही मांडू शकता, विधानसभेत मांडा, विधान परिषद मांडा, काही हरकत नाही, कोणीही मांडू शकता, मंत्री मांडा, विरोधी पक्षातले मांडा किंवा कुठल्याही पक्षातले मांडा, काही हरकत नाही. साधे बहुमतानंच पास करून घ्यायचं. साधे बहुमत म्हणजे जेवढे प्रेझेंट आहेत आणि वोटिंग केले त्याचं 50%. संयुक्त बैठक गरज नाही, म्हणजे 108 कलमाची गरज नाही संसदेतल्या. मग काय करायचं? विधानसभेत जे म्हणाल ते करायचं. विधान परिषद काय करेल? जास्तीत जास्त 4 महिने ती विधेयक थांबवून घेईल, आणि मग विधानसभेनं पास केलं तर ते पास झालं म्हणून राज्यपालाकडे बोलवलं जाईल. राज्यपालाकडे साईनसाठी आलं. आता राज्यपालाकडे 4 ऑप्शन आहे. संमती द्या, संमती राखून ठेवा, पुनर्विचार करायला सांगा. एकदा पुनर्विचार करून विधानमंडळाने पास केलं तर त्या ठिकाणी राज्यपालाला पासच करावं लागतं. आणि चौथा ऑप्शन आहे राष्ट्रपतीसाठी राखून ठेवा. आणि त्याच्यात मग पुन्हा 2 सांगितले. एक जे आहे ठेवावंच लागतं, उच्च न्यायालयाच्या अधिकारावर गदा असेल, आणि काही ठिकाणी सांगितले घटनेच्या तरतुदीचं उल्लंघन होत असेल तर ते पण ठेवू शकतात. ह्याला म्हणायचं साधं विधेयक. फक्त एवढा पॉइंट वेगळा आहे. संसदेमध्ये तर काय होतं, संयुक्त बैठकीची तरतूद होती आणि मग निर्णय केला जात होता. इथं सरळ विधानसभेच्या मनावर आहे. आणि दुसरं आहे इथं राष्ट्रपती होतं, राष्ट्रपतीलाही पर्याय होते, फक्त राष्ट्रपतीला काही कुणासाठी राखून ठेवण्याची गरज नव्हती. क्लिअर आहे? ठीक आहे. राष्ट्रपती 201. आता समजा राष्ट्रपतीसाठी ठेवलं, आता राष्ट्रपतीसाठी राखून ठेवलं, आता राष्ट्रपतीकडे ते बिल आलेलं आहे. आता राष्ट्रपती काय करतील? आता राष्ट्रपती त्यांच्या मनावर डिसिजन देतील. एखादे विधेयक राज्यपालाने राष्ट्रपतीकडे ठेवलं असेल, एखादे विधेयक राज्यपालाने राष्ट्रपतीसाठी ठेवलं असेल, एकदा राष्ट्रपती आले की सगळं राष्ट्रपतीच्या मनावर, सगळं कुणाच्या मनावर असेल? राष्ट्रपतीच्या मनावर असेल. आता राज्यपाल किंवा राज्य विधानमंडळाच्या हातामध्ये त्या विधेयकाबाबतीत काहीच राहिलेलं नाही. सर्व अधिकार हे कुणाकडे गेलेले असतील? करेक्ट, राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपती संमती देतील किंवा संमती नाकारतील. पाहूया 201 काय म्हणते. राज्यपालाने विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवल्यास राष्ट्रपती त्यास संमती देऊ शकतात, संमती रोखून ठेवू शकतात किंवा पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. विधानमंडळाला 6 महिन्याचा काळात विधेयकावर पुनर्विचार करावा लागतो. 6 महिने लक्षात ठेवा.
विधानमंडळाने विधेयक पुन्हा पारित केल्यास ते राष्ट्रपतींना सादर करावे लागते. जास्तीत जास्त 6 महिने घेऊ शकतात. आणि मग जर पारित करून परत राष्ट्रपतीकडे आलं, अशा वेळी सुद्धा राष्ट्रपतींनी संमती देणं बंधनकारक नाही. आणि कारण घटनेत त्याबद्दल कोणतीही तरतूद नाही. या पूर्ण पॅरेग्राफचा अर्थ मी ऑलरेडी सांगितलेला आहे. एकदा का राज्यपालांनी राष्ट्रपतीसाठी विधेयक ठेवलं तर पूर्णपणे आता राष्ट्रपतीची मर्जी आहे साईन करायची का नाही करायची. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं, संमती देऊ शकतात, संमती रोखून ठेवू शकतात, परत पाठवू शकतात. म्हणजे काय, पॉकेट वेटो वापरू शकतात, पॉकेट वेटो वापरू शकतात, सस्पेन्सिव्ह वेटो वापरू शकतात, विधेयक पुन्हा पारित केलं हा एकदा परत पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. म्हणजे सस्पेन्सिव्ह वेटो है ना, पॉकेट वेटो, सस्पेन्सिव्ह वेटो आहे. आणि राष्ट्रपती त्यास संमती देणे बंधनकारक नाही. म्हणजे त्याला सरळ सरळ बंधनकारक नाही. म्हणजे थोडक्यात ॲब्सोल्यूट वेटो सुद्धा वापरू शकतात. पुढे विधान परिषद प्रारंभ होणारे विधेयक विधान परिषदेमध्ये पारित झाल्यास विधानसभेकडे पाठवले जाते. विधानसभेने पारित केल्यास राज्यपालाकडे संमतीसाठी, आणि विधानसभेने फेटाळून लावल्यास विधेयक तिथेच संपुष्टात येते. समजा आतापर्यंत काय काय पाहिलं होतं आपण की विधानसभेमध्ये आलं, विधान परिषदेकडे गेलं, विधानसभेने पास करून विधान परिषदेकडे आलं होतं, आणि विधान परिषदेनं नाही जरी म्हटलं तर जास्तीत जास्त 4 महिने थांबवू शकतात, आणि जे विधानसभेला वाटतं तेच होतं. आता इथं दुसरी कंडिशन काय आहे, समजा विधेयकच विधान परिषदेमध्ये आलं असेल, प्रथम विधान परिषद ते विधेयक सुरू झालं असेल, पहिलं वाचन विधान परिषद झालं असेल, समजा विधान परिषद आता ह्यावेळेस पास केलं, ते आलं आता विधानसभेकडे. आता विधानसभेकडे आलं, विधानसभा काय करू शकते जास्त, विधानसभा म्हणू शकते की मला पास करायचंय, पास केलं, पास जर झालं तर कुठे जाणार, राज्यपालाकडे जाणार. मग राज्यपालाकडे ते 4 ऑप्शन्स आहेत काय करायचे ते पुढे. समजा विधानसभेनं बिल नाही पास केलं, विधानसभा म्हणलं नग मला नको हे बिल, तर नको म्हटलंय की त्याच वेळी ते बिल लॅप्स होतं, व्यपगत होतं, त्याच वेळी ते विधेयक संपुष्टात येतं. या ह्याच्यावरून तुम्हाला काय पॉईंट लक्षात आला की शेवटी हे बिल पास करायचे का नाही, साधे विधेयक त्याला संमती द्यायची का नाही, हे कोणावर अवलंबून आहे, पूर्णपणे विधानसभेवर अवलंबून आहे. इथे विधान परिषदेचा काही विशेष असा अधिकार नाही. आपण तिकडे जाऊ, संसदेमध्ये आपण काय पाहिलं होतं की राज्यसभेमध्ये जर एखादं विधेयक आलं असेल, राज्यसभेनं पास केलं आणि लोकसभेनं जर नाही म्हटलं तर लगेच विधेयक संपुष्टात येत होतं का, नाही. तिथं आपल्याकडे 108 नुसार संयुक्त बैठकीची तरतूद होती आणि तिथं निर्णय व्हायचा. इथं मात्र तसं नाही. इथं मात्र विधान परिषदेमध्ये जरी बिल आलं आणि विधान परिषदेनं म्हटलं पास आहे आणि ते जर विधानसभेत गेलं आणि त्याने म्हटलं नाही, तर तिथंच विधेयक संपुष्टात येतं. याचा अर्थ असा आहे की आपण पूर्णपणे या ठिकाणी विधानसभेलाच अधिकार देण्यात आलेले आहेत. प्रथम विधानसभेमध्येच मांडायचं, हो सर साहजिकच आहे. तिकडं आपण लोकसभेतच मांडत होतो. केवळ मंत्रीच मांडू शकतात, हो सर तिकडे तेच होतं, सेम काहीच फरक नाही. केवळ मंत्रीच मांडू शकतात, केवळ विधानसभेतच मांडावं लागतं. मांडण्यापूर्वी राज्यपालाची पूर्वसंमती घ्यावीच लागते आणि मांडण्यासाठी सभागृहाची संमती आवश्यक असते. हे 3 पॉईंट खूप महत्त्वाचे आणि हेच आपण तिकडे पण केलं होतं. क्लिअर आहे. बघा, धनविधेयक आहे का नाही हा प्रश्न उद्भवल्यास विधानसभेच्या अध्यक्षाचा निर्णय अंतिम असेल. खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. मागच्या एक आधार कार्ड नावाचं बिल होतं. तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो काय घडलं होतं. कधी कधी विद्यार्थ्यांना वाटतं कुठला पॉईंट समजायचा आणि कुठला पॉईंट नाही समजायचा. काय होतं की विधानसभा जी आहे, लक्षात घ्या, एक आधार कार्ड नावाचं बिल होतं. तुम्हाला आधार कार्ड
आधार कार्ड. मग हे जे आधार कार्ड होतं, आता हे आधार कार्ड कशासाठी पहिल्यांदा सांगा बरं मला. तुम्ही नेहमी आधार कार्ड बघता, आधार कार्डचा काय अर्थ आहे मला सांगा. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना सगळं माहित पाहिजे. येस, हां, देशाचे नागरिक. तुम्हाला किती जणांना वाटतं हे आधार कार्ड जे आहे हे देशाच्या नागरिकांसाठी? देशाच्या नागरिकांसाठी नाही आहे आधार कार्ड. हे देशाच्या बाहेरील जर व्यक्ती आला त्याला सुद्धा भेटू शकतं, त्याला सुद्धा भेटू शकतो. काही कंडिशन आहेत पण भेटू शकतं. त्यामुळे देशाचे नागरिक आहात म्हणून आधार कार्ड नाही. मग काय आहे आधार कार्ड? हे डोमिस है ना. आधार कार्ड काय आहे? हां, ही एक फक्त आयडेंटिटी ओळखपत्र आहे. फक्त तुमचं ओळखपत्र आहे, तुम्ही कोण आहात. इट्स अ आयडेंटिटी कार्ड. आयडी आहे, हे ओळखपत्र आहे. तुमची ओळख, तुमचं नाव, गाव, कुठे राहता, काय ॲड्रेस आहे, दॅट्स इट. ह्याच्या व्यतिरिक्त देशाचा तुम्ही नागरिक आहात म्हणून आधार कार्ड आहे असं नाही. तुम्ही कोण आहात ते आधार कार्ड आहे. तुमची ओळख ते म्हणजे काय तर ती आधार कार्डवरून ठरवली जाते लिगली. ठीक आहे. मग मला सांगा, ह्या आधार कार्डमध्ये तुमची ओळख आहे, मग ह्या आधार कार्डचा धनविधेयकाचा काही संबंध आहे का? कारण धनविधेयकामध्ये आपण पाहिलं होतं, धनविधेयकामध्ये काय असेल? संचित निधी असेल, टॅक्स असेल, म्हणजे पैशाच्या संदर्भात आपण पाहिलं होतं धनविधेयकाची व्याख्या 110 मध्ये. सगळे काय थोडक्यात कशा संदर्भात होतं? पैशाच्या संदर्भात आहे. फोकटाळा धनविधेयक म्हणजे. मग या आधार कार्डचा पैशाचा काही संबंध वाटतोय का तुम्हाला? आधार कार्डमध्ये काही नाही. आधार कार्ड एक वेगळं आहे, आयडेंटिटी आहे, नाव, गाव, पत्ता, फोटो आपला, त्याच्या संदर्भात आहे. मग हे धनविधेयक होऊ शकतं का? नाही होऊ शकत. जर बघितलं तर नाही होऊ शकत. बरोबर आहे. मला सांगा, मग इथं काय म्हटलंय की इथं नाही, जे आपण आत्ताच पाहिलं धनविधेयक, धनविधेयक आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभेमध्ये लोकसभेच्या अध्यक्षांना, आणि इथं राज्यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांना. बरोबर आहे. हेच तर पाहिलं आपण आत्ता. हा, विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय अंतिम राहील जर काही प्रश्न उद्भवला तर. एखादे विधेयक धन आहे का नाही हे ठरवण्यासाठी शेवटी कुणाचा अधिकार अंतिम असेल? अध्यक्षांचा. मग त्याच्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही, इव्हन न्यायालय सुद्धा सांगू शकत नाही. मग काय झालं, जेव्हा आधार कार्ड बीजेपी गव्हर्नमेंटनं, नरेंद्र मोदी सरकारने जेव्हा सांगितलं की हे धनविधेयक आहे, म्हणजे त्यावेळेसच्या विधानसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन होत्या, त्यांनी सांगितले की हे धनविधेयक म्हणून आम्हाला आणायचे, आणि आणलं. विरोधी पक्ष गेले कोर्टामध्ये, आणि कोर्टामध्ये जाऊन त्यांना सांगितले की हे धनविधेयक, कोर्टात सांगितलं सर हे धनविधेयक कसं काय होऊ शकतं? आधार कार्ड हे घटनेचं उल्लंघन आहे. त्यावेळेस कोर्टानं काय सांगितलं? कलम 100 हे पहा 99(3) हा कोर्टाचा अधिकार नाही एखाद्या विधेयकाला धन म्हणायचं का नाही म्हणायचं, का सामान्य म्हणायचं का काय म्हणायचं, हे त्या सभागृहाच्या अध्यक्षांना तो अधिकार आहे. लोकसभेमध्ये तो लोकसभेच्या अध्यक्षांना आहे. मग कोर्टानं सांगितलं बाबा हे लोकसभेच्या अध्यक्षांना विचार, मी सांगू शकत नाही, मी सांगणं म्हणजे घटनेचं उल्लंघन आहे. त्यामुळे अंतिम निर्णय तेच देऊ शकतात. तसं राज्यस्तरावरचं धनविधेयकाचा अंतिम निर्णय हे विधानसभेचे अध्यक्षच ठरवतील. त्यामुळे परीक्षेला त्या वर्षी लगेच प्रश्न आला की अंतिम निर्णय कुणाकडे असतो. ठीक आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय असतो. 193 न्यायालय, राज्य विधानमंडळ, राज्यपाल, अध्यक्षांचा निर्णय प्रश्नासोबत करू शकत नाही. बघा 194. मग काय म्हणते, विधानसभेकडून विधान परिषदेकडे पाठवताना, राज्य विधानमंडळाकडून राज्यपालाकडे पाठवताना, ऐका सांगतो सगळंच नंतर, धनविधेयक असल्याचे प्रमाणित करतात विधानसभेचे अध्यक्ष. ठीक आहे. प्रथम वाचन, द्वितीय वाचन, समिती हे सगळे, तृतीय वाचन, मतदान,
साध्या बहुमतानंच पार करायचं असतं, हे सुद्धा धनविधेयक साध्या बहुमतानंच पार करायचं असतं. आता विधान परिषद जास्तीत जास्त काय करू शकते, तिथे प्रथम वाचन होणार, द्वितीय वाचन, तृतीय वाचन होणार वगैरे वगैरे, मतदान होणार. आता बघा, शिफारशी विना पारित झाल्यास काहीच म्हणणं नाही, ऍक्सेप्ट केलं तर राज्यपालाकडे जाणार. विधान परिषद काय करू शकते हे बोलतो आपण. विधानसभेनं पास केलं, आलं कुणाकडे, विधान परिषदेकडे. विधान परिषदेनं एक तर पास करेल, पास केलं तर डायरेक्ट कुठे जाणार, राज्यपालाकडे. दुसरं आहे शिफारस सहित पारित झाल्यास, ठीक आहे, विधानसभे म्हणजे त्याने सांगितले काही शिफारस सांगितल्या, विधानसभेकडे आलं, अशी एक कंडिशन आहे. दुसरी कंडिशन बघा, शिफारसी विधानसभेला मान्य राज्यपालाकडे. त्यांनी काही सांगितलं असेल शिफारसी, विधानसभेने मान्य केलं आणि मग ते राज्यपालाकडे जाणार, ठीक आहे. शिफारसी विधानसभेला अमान्य, ओके, मग त्याच्यात विधान परिषदेला फेटाळण्याचा अधिकार नाही. विधान परिषदेने 14 दिवस कोणती कृती न केल्यास आता यावरून काय कळलं सगळं सांगतो, लक्ष द्या. धनविधेयक, धनविधेयक आहे का नाही हे कोण ठरवायचं, विधानसभेचे अध्यक्ष का विधान परिषदेचे अध्यक्ष? सर विधानसभेचे अध्यक्ष ठरवतील. ग्रेट, पहिला पॉइंट. कोण मांडणार, फक्त मंत्रीच मांडणार सर, कोणी मांडू शकत नाही, कारण धनविधेयक आहे, पैशाचा मामला आहे. ग्रेट, पैशाचा मामला आहे, धनविधेयक आहे म्हणजे भारी विधेयक आहे. मग इथं राज्यपालाची पूर्व परवानगी लागते का? हो सर लागते. ग्रेट, पूर्व परवानगीनेच मांडणार, म्हणजे सगळं स्पेशल आहे बघा. इथं राज्यपालाची पूर्व परवानगी नच मांडावं लागतं, फक्त मंत्रीच मांडतात, फक्त विधानसभेतच मांडावं लागतं, सगळं फक्त. ग्रेट. मग आता विधानसभेनं ते बिल पास, प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन झालं, मतदान झालं, विधानसभेने ते बिल पास केलं. ओके सर. आता केल्यानंतर दुसरा सभागृह जर असेल तर, नसेल तर डायरेक्ट राज्यपालाकडे. पुढे जर विधान परिषद असेल, आता महाराष्ट्रात आहे म्हणून आपल्याला अभ्यास करावा लागतो, आहे. विधान परिषद काय करू शकते, काय वाटलं तर सांगू शकते, फेरविचार करा म्हणून. बघा इथं दिलेलं आहे, काय वाटलं, शिफारसी विधानसभेला, शिफारसी विना पारित झालं तर राज्यपाल सांग, शिफारस सहित पारित झाल्यास विधानसभेकडे. विधान परिषद जेव्हा विधानसभा बिल पास करते, विधान परिषदेकडे येतं, तर विधान परिषद करू काय शकते, विधान परिषद काहीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या. विधान परिषदेनं काही म्हटलं असेल, विधानसभेला पटलं तर ते घेईल, नाही पटलं तर घेणार नाही. जास्तीत जास्त काय करू शकते, 14 दिवस आपल्याजवळ ठेवू शकते बिल, विधेयक. बाकी ह्यांनी काही सांगितलं असेल, काही शिफारस केली असेल, रिकमेंडेशन केलं असेल, तर विधानसभेने ऍक्सेप्ट करावं असं काही बंधनकारक नाही. ऍक्सेप्ट करा वाटलं करतील, अन्यथा नाही करतील. मग विधान परिषद जास्तीत जास्त काय करू शकते, 14 दिवस आपल्याजवळ ठेवू शकते विधेयक. ह्याच्या व्यतिरिक्त विधान परिषद काही करू शकत नाही. आणि समजा विधान परिषदेला मान्य नाही ते बिल, तर काही फरक पडत नाही. 14 दिवसानंतर ऑटोमॅटिक विधानसभा म्हणते आम्हाला मान्य, चला विधेयक मान्य झालेलं आहे, विधेयक मान्य झालेलं आहे, संमत झालेलं आहे, म्हणून ते आता राज्यपालाकडे पाठवा. कळलं का? म्हणजे इथं विधान परिषदेला धनविधेयकाच्या बाबतीमध्ये काही अधिकार आहे का, चर्चा करण्याचा अधिकार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काय अधिकार आहे, जास्तीत जास्त 14 दिवस ते विधेयक ठेवू शकतं, त्याच्या पलीकडे काय अधिकार आहे विधान परिषदेला. म्हणजे थोडक्यात जे इथं आपण वाचतोय एक्झॅक्टली सेम राज्यसभेला होतं. धनविधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यसभा सुद्धा काहीच करू शकत नाही, फक्त चर्चा करू शकते आणि सुझाव देऊ शकते, फक्त रिकमेंड करू शकते, फक्त रिकमेंडेशन करू शकते. ह्याच्या व्यतिरिक्त काय करू शकते, काहीच करू शकत नाही. जास्तीत जास्त 14 दिवस, राज्यसभाही जास्तीत जास्त 14 दिवसच ठेवू शकत होते. 14 दिवसाच्या पलीकडे गेलं की लोकसभेने ते बिल संमत केले, याचा अर्थ ते संमत झालेलं आहे असं म्हणून राष्ट्रपतीकडे जायचं. तर सेम राज्याच्या या धनविधेयकाच्या बाबतीमध्ये सुद्धा विधानसभेलाच खऱ्या अर्थाने शक्ती आहे. विधान परिषद फक्त चर्चा करू शकते, रिकमेंड करू शकते, फक्त रिकमेंडेशन म्हणजे फक्त शिफारस करू शकते, शिफारशीच्या पलीकडे काहीच करू शकत नाही.
फक्त काय करू शकते, शिफारस करू शकते, एवढं लक्षात ठेवा. फक्त शिफारस करू शकते, रिकमेंड करू शकते, ओनली रिकमेंडेशन करू शकते. बाकी काहीच करू शकत नाही. सगळे अधिकार खऱ्या अर्थाने विधानसभेलाच आहेत. फक्त विधान परिषद 14 दिवस घेऊ शकते, ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. फक्त शिफारस करू शकते, फक्त रिकमेंडेशन करू शकते, रिजेक्ट करू शकत नाही, चेंज करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. ओनली रिकमेंडेशन, आणि जास्तीत जास्त 14 दिवसाच्या आतच, त्याच्या पलीकडे 1 दिवस सुद्धा दिला जाणार नाही. आणि सेम आपण धनविधेयकाच्या बाबतीमध्ये सेम जसा विधान परिषदेला फक्त रिकमेंडेशनचा अधिकार आहे, फक्त शिफारस करण्याचा अधिकार आहे, बदल करू शकत नाही, रिजेक्ट करू शकत नाही, परत पाठवू शकत नाही, तसाच अधिकार राज्यसभेला आपण केंद्राच्या धनविधेयकाबाबतीत पाहिलेला आहे. ठीक आहे. मग आता 14 दिवस झाले. विधान परिषदेला ते पटलं असेल, पास केलं असेल, संमत केलं असेल, नाकारलं असेल, काही केलं असलं तर ते संमत झालं असं कन्सिडर करून राज्यपालाकडे पाठवलं जातं. आता राज्यपालाकडे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 4 अधिकार कलम 200 नुसार आहेतच. कोणते कोणते आहेत? संमती देऊ शकतात, संमती रोखून ठेवू शकतात, राज्य विधानमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत, आणि राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. तिसरा पॉइंट लक्षात घ्या. एक तर संमती देणार, संमती रोखून ठेवणार, रोखून ठेवणार, पॉकेट रूट वापरणार, ऍब्सोल्यूट वापरणार, सांगणार नाही किंवा सरळ नकार देणार, किंवा विधानमंडळाकडे पुनर्विचारासाठी मात्र काय करू, किंवा राष्ट्रपतीसाठी विचारात ठेवणार, फक्त एकच करू शकत नाही, पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. आणि सेम आपण तिथेही पाहिलं होतं, राष्ट्रपतीला तोच अधिकार होता. तुम्ही पॉकेटवर वापर, तुम्ही नकार द्या, तुम्ही संमती द्या किंवा नकार द्या, मात्र पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. का पाठवू शकत नाही पुनर्विचारासाठी? तुम्ही का पाठवू शकत नाही? तुम्हाला काही बोलायचं नाही ना, तुम्हाला रोखून ठेवायचं ना, तुम्हाला काही सांगायचं नाही, रोखून ठेवा बिल, विधेयक रोखून ठेवा, शब्द वापरला, रोखून ठेवा, काही अडचण नाही. अधिकार दिला गेलेला आहे, तो अधिकार आहे त्यांना. एक तर साईन करा किंवा रोखून द्या, पण पुनर्विचारासाठी पाठवायचं नाही. का पाठवायचं नाही? कारण तुमच्या परवानगीनेच ते बिल आलं होतं. धनविधेयक हे राज्यपालाच्या परवानगीने चालू होतं. मग राज्यपाल कशाला पुनर्विचारासाठी पाठवतील? हा, तुम्हाला आता काही शंका असेल तर तुम्ही फक्त जवळ ठेवा, रोखून ठेवा, काही बोलू नका. आता रोखून ठेवलं म्हणजे थोडक्यात नकारच दिल्यासारखं आहे, थोडक्यात नकारच दिल्यासारखं आहे. पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही, किंवा मग राष्ट्रपतीसाठी विचारासाठी ठेवा. क्लिअर आहे? आणि एक्झॅक्टली सेम हे तिन्ही अधिकार, हे तरी जाऊ दे, हे तिन्ही अधिकार केंद्रातल्या धनविधेयक साठी राष्ट्रपतीला पण हे तिन्ही अधिकार होते. त्यामुळे सगळं सेम आहे. तिथे पॉकेट वेटो होता, तिथे ऍब्सोल्यूट वेटो होता, पुनर्विचार म्हणजे सस्पेन्सिव्ह वेटो तिथेही नव्हता, सेम राष्ट्रपतीला होता. आता बघा, आता तुम्हाला अजून सांगतो, हे कुणाचं बघतो आपण? धनविधेयकाचं बघतो. तर पूर्ण धनविधेयक पाहूया. आता इथला राज्याचं धनविधेयक, बरोबर आहे, कलम 199. ठीक, चला धनविधेयक मांडायचे. पहिल्यांदा धनविधेयक आहे का नाही कोण ठरवणार? विधानसभेचे अध्यक्ष ठरवणार. धनविधेयक मांडण्यापूर्वी राज्यपालाची परवानगी घ्यावी लागते. फक्त मंत्रीच मांडू शकतो. ठीक, फक्त विधानसभेतच मांडू शकतो. विधानसभेत आलं, चर्चा झाली, प्रथम वाचन, द्वितीय वाचन, चर्चा झालं, विधानसभेने ते मान्य केलं, संमती दिली. आता साहजिकच विधान परिषदेकडे आलं. विधान परिषदेनं काही करू शकत नाही, रिजेक्ट करू शकत नाही, अमेंड करू शकत नाही, दुरुस्ती करू शकत नाही, नाकारू शकत नाही. मग काय करू शकतं? फक्त चर्चा करू शकतं, आणि चर्चा करून फक्त रिकमेंड करू शकतं, बाबा शिफारस करू शकतं, म्हणजे फक्त विनंती करू शकतं. ओनली शिफारस, ओनली रिकमेंडेशन. आणि मग ते शिफारस करून ते मान्य करायचे का नाही शेवटी ते विधानसभेवर अवलंबून आहे, आणि जास्तीत जास्त 14 दिवस ठेवू शकतं. त्याच्यानंतर मान्य केलं तरी मान्य केलं चांगली गोष्ट, नाही मान्य केलं तरी विधान परिषदेला काही अधिकार नाही. मग शेवटी विधानसभानं मान्य केलं, जे विधानसभा म्हणते विधानसभेला मान्य आहे, तर असं समजून ते राज्यपालाकडे पाठवलं जाईल.
आणि राज्यपालाला या ठिकाणी 4 अधिकार प्राप्त आहेत. एक तर राज्यपाल सरळ सरळ संमती देतात, संमती राखून ठेवतात, रिझर्व्ह ठेवतात, काही बोलत नाहीत. तिसरा आहे जे करू शकत नाहीत ते म्हणजे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. सस्पेन्सिव्ह वेटो नाही, हे लक्षात घ्या. सस्पेन्सिव्ह वेटो निलंबनात्मक नकाराधिकार नाही, हा पॉईंट लक्षात घ्या. आणि राष्ट्रपतीसाठी विचारासाठी ठेवू शकतात कलम 201 नुसार. असा अधिकार ह्या धनविधेयकाच्या बाबतीमध्ये आहे, मनी बिलच्या बाबतीमध्ये आहे. आता आपण साधं विधेयक पाहिलं होतं, त्यासोबत कम्पेअर करू. साधं विधेयक कुठेही मांडू शकता, कोणतेही राज्य विधानमंडळामध्ये मांडू शकता, कोणीही मांडलं जाऊ शकतं, कुठेही मांडू शकता. समजा विधानसभेत मांडलं, विधानसभेने मान्यता दिली, विधान परिषद गेलं, विधान परिषदेने मान्यता नाही दिली, तर जास्तीत जास्त विधान परिषद 4 महिने, पहिल्या वेळेस 3 महिने, आणि परत एकदा विचार करण्यासाठी परत विधानसभेने पास करून परत विधान परिषदेकडे आलं तर त्यावेळेस विधान परिषद जास्तीत जास्त 1 महिना, म्हणजे प्रथम वाचन झालं, पहिल्यांदा विधानसभेने जेव्हा मान्य केलं असतं आणि विधान परिषदेकडे आलेलं असतं तर तेव्हा जास्तीत जास्त 3 महिने, आणि परत जेव्हा ते विधानसभेकडे गेलं असतं आणि विधानसभेने पास केलं आणि परत विधान परिषदेकडे आलं तर त्यावेळेस जास्तीत जास्त 1 महिना, म्हणजे जास्तीत जास्त टोटल साधं विधेयक विधान परिषद 4 महिने आपल्याजवळ ठेवू शकते. आणि त्याच्यानंतरही काही नाही झालं तर शेवटी ते पास झालं, विधानसभेने पास केलं की झालं पास, म्हणून शेवटी ते राज्यपालाकडे येतं. आणि राज्यपालाकडे येतं, मग राज्यपालाला शेवटी काय साईन करायचे असते. त्यावेळेस राज्यपालाकडे 4 ऑप्शन असतात, आपण पाहिलं. संमती देऊ शकतात, संमती राखून ठेवू शकतात, पुनर्विचारासाठी सुद्धा पाठवू शकतात, आणि एकदा पुनर्विचार करून विधानसभेने पास केलं तर ते नंतर राज्यपालाला पासच करावं लागतं, आणि राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकतात. म्हणजे तिथे 4 अधिकार या साधे विधेयकाच्या बाबतीमध्ये होते. तसं इथं धनविधेयकाच्या बाबतीमध्ये फक्त 3च अधिकार आहेत. संमती देऊ शकतात, संमती राखून ठेवू शकतात, पुनर्विचाराचा अधिकार या ठिकाणी नाही. हा अधिकार धनविधेयकाच्या बाबतीत नाही, हा अधिकार साध्या विधेयकाच्या बाबतीमध्ये होता. लक्षात येईल तुम्हाला. आणि राष्ट्रपतीसाठी होतं. त्यामुळे फरक इथं काय आहे, इथं 14 दिवस धनविधेयकाच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त 14 दिवस राखू शकता. साध्या विधेयकाच्या बाबतीमध्ये 4 महिने होतं एक. आणि दुसरं आहे राज्यपालाला साध्या विधेयकाच्या बाबतीमध्ये, सिंपल बिलाच्या बाबतीमध्ये 4ही पर्याय ओपन होते. इथं मात्र धनविधेयकाच्या बाबतीमध्ये 3च आहेत. पुनर्विचाराचा म्हणजे सस्पेन्सिव्ह वेटो इथं वापरता येत नाही, येता येत नाही. त्यामुळे हा मेजर फरक आहे, म्हणून मी तुम्हाला परत त्याच्यासोबत तुलना करून दाखवलेली आहे. लक्षात आलं. म्हणजे साध्या विधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यपालाकडे आपल्याकडे 4 पर्याय होते. राज्यपाल डायरेक्ट संमती देऊ शकतो, असेंट देऊ शकतो, संमती राखून ठेवू शकतो, रोखून ठेवू शकतो. तिसरा पर्याय साध्या विधेयकाच्या बाबतीमध्ये होता, तो पुनर्विचारासाठी विधानसभेकडे पाठवू शकतो. एकदा विधानसभेनं पारित केलं की मात्र राज्यपालांना बंधनकारक होतं साईन करणं. आणि चौथा पर्याय राज्यपालाकडे होता की ते राष्ट्रपतीसाठी सुद्धा कलम 201 अन्वये रोखून ठेवू, 101 अन्वये राष्ट्रपतीसाठी ठेवू शकतात. असे 4ही पर्याय साध्या विधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यपालांना होते. परंतु राज्यपालांना धनविधेयकाच्या बाबतीमध्ये फक्त 3 पर्याय आहेत. म्हणजे हा एक पर्याय आहे, हा एक पर्याय, हा एक पर्याय, हा पर्याय नाही. म्हणजे परत पुनर्विचारासाठी राज्यपाल धनविधेयक विधानसभेकडे पाठवू शकत नाहीत. म्हणजे याचा अर्थ सस्पेन्सिव्ह वेटो धनविधेयकाच्या बाबतीमध्ये नाही. हे कुठेतरी पॉईंट हा लिहून घ्या, एवढा एक. ठीक आहे. तर हे दोन्हीतला साधं विधेयक आणि धनविधेयकाच्या बाबतीमध्ये हा फरक आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आता शेवटचा आहे, जर समजा आता कलम 201 अन्वये जर आपण पाहिलं की राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवल्यास राष्ट्रपती त्यास काय करू शकतो. मग राष्ट्रपतीकडे काय पर्याय आहेत. राज्यपालाला पाहिलं, राज्यपालाकडे 4 पर्याय होते. धनविधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यपालाकडे 3 पर्याय होते ना. एक तर संमती द्या, संमती रोखून ठेवा, म्हणजे काही देऊ नका, संमती रोखून ठेवा. तिसरा पर्याय गेला. चौथा फक्त काय पर्याय होता, राष्ट्रपतीसाठी ठेवा. हे 3च पर्याय होता राज्यपालाकडे. बरोबर. आता समजा जर राष्ट्रपतीसाठी रोखून ठेवला असेल, राष्ट्रपतीच्या विचारासाठी ठेवला असेल कलम 201, असं म्हणत चला अभ्यास करताना सुद्धा परत वेळा कलम असं बोलत जायचं, कारण त्याला विशेष काय असं पाठांतर करायची गरज नाही. वारंवार केले ते लक्षात राहत असते. राष्ट्रपतीच्या विचारार्थ जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग आता राष्ट्रपती समोर काय पर्याय आहेत. पहिला पर्याय, आता राष्ट्रपती त्या धनविधेयक, म्हणजे मी बोलतोय राज्याच्या धनविधेयकाच्या बाबतीत, मग आता राष्ट्रपती डायरेक्टली संमती देऊ शकतात.
राष्ट्रपतीला जर वाटलं तर राष्ट्रपती संमती देऊ शकतात. दुसरा पर्याय काय असू शकतो की संमती रोखून ठेवू शकतात. संमती रोखून ठेवू शकतात. आता हे आहे संविधानाची भाषा, संमती रोखून ठेवू शकतात. असंच आहे मराठी कन्व्हर्जन. जर आपण पीडीएफ पाहिली संविधानाची तर संमती रोखून ठेवू शकतात असा शब्द वापरण्यात आलाय. मग आता संमती रोखून ठेवू शकतात म्हणजे थोडक्यात जर बोलायचं झालं तर एक प्रकारे संमती नाकारणं आहे. बरोबर आहे. मात्र राज्य विधानमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. राष्ट्रपतींना सुद्धा हा अधिकार नाही की परत हे धन विधेयक तुम्ही राज्य विधानमंडळाकडे पाठवा, असा अधिकार राष्ट्रपतींना नाही. म्हणजे थोडक्यात काय, पुनर्विचारार्थ ना राज्यपाल पाठवू शकतात ना राष्ट्रपती पाठवू शकतात. येते लक्षात. मग का करू शकत नसतील जर असा प्रश्न आला, किंबहुना राज्यसेवेला एवढे खोलात जाऊन विचार येणार नाही, युपीएससीला असे विचारच येतात की का हे विधेयक पुनर्विचारासाठी विधानमंडळाकडे का पाठवायचं नाही, राज्यपाल का पुनर्विचारासाठी धनविधेयक पाठवू शकत नाहीत. त्याचं सिंपल कारण आहे, आपण सुरुवातीलाच पाहिलं एक फॅक्ट की हे राज्यपालाच्या परवानगीनेच हे विधेयक राज्यपालाच्या पूर्व परवानगीनेच हे विधेयक म्हणजे हे धनविधेयक आपण राज्य विधानमंडळामध्ये खास करून राज्य विधानसभेमध्ये मांडलेलं असतं. मग तुम्हीच परवानगी दिली होती मांडण्यासाठी, मग परत तुम्ही का पाठवाल? पाठवण्याचा प्रश्न येत नाही. आणि हा परत लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कन्फ्युजन होतं की राष्ट्रपतींना कसं काय आपण थांबवू शकतो, तर राष्ट्रपतींना सुद्धा पुनर्विचारासाठी पाठवता येत नाही, राज्यपालही पाठवत नाहीत परत, आणि राष्ट्रपती पाठवू शकत नाही. आयदर तुम्ही संमती द्या किंवा संमती नाकारा, हा तुम्हाला अधिकार आहे, पण तुम्हाला परत पाठवण्याचा अधिकार या धनविधेयकाच्या बाबतीमध्ये नाही नाही नाही. येतं लक्षात. असे बघा, जे प्रश्न क्लिअर संविधानामध्ये दिलेले असे प्रश्न चुकायचे नाहीत. कारण हे प्रश्न चुकणं म्हणजे सरळ सरळ मेरिट लिस्टच्या बाहेर जाणं. साधा आणि सिंपल गणित आहे.